तर आम्ही शिवाजी पार्क म्हणत कसं तरी पोचलो डुकडुक करत कारण खूप ट्रॅफिक होती रस्त्याला. तर नमस्कार, माझं नाव आहे अभिषेक, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. बेसिकली आम्ही आज आलो आहे दादरला आणि इकडे एक आर्ट फेस्टिवल चालू आहे सध्याला, जो आहे छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिवल. तिचा आपण नंतर ड्रोन शॉट घेऊया, मला वाटतं तर इझी होईल. A few moments later. ए भाई, व्हिडिओ मत निकालना भाई ड्रोन अलाउड नाही भाई, तर व्हिडिओ मत निकालो भाई. आम्ही आज फुल रिस्क घेतो आहे, म्हणजे मला काहीच माहिती नाही की ते ड्रोन अलाउड नसणारच भाई. बाजूला राज ठाकरेंचं घर आहे आणि ठाकरे परिवार राहतात इथं पूर्ण आजूबाजूला. एरिया कोणता आहे, पण तरी मला एक शॉट घ्यायचा आहे महाराजांचा आणि मला ती इच्छा आहे की तो शॉट घेणं मी खूप इम्पॉर्टंट आहे मला असं वाटतं. तर बघूया काय होतं, करू आपण काहीतरी ॲडजस्टमेंट, नाही तर उतरवून टाकू डायरेक्ट. तसं तर बाजूला तिकडे बीट आहे पोलिसांची, कामा तिकडेच होणार आपण, अजून काय नाही. हां, तर आम्ही आता हे वनिता समाज लोकेशनला पोचतो आहे. हां, आय गेस हीच एंट्री आहे इकडे. करेक्ट. ट्रॅफिकमध्ये आम्ही भाई फुल रायडिंग करत कसं तरी पोचलो इकडे. वनिता समाज म्हणून लोकेशन आहे, तुम्ही बघू शकता. आज जाऊन बघूया आता आपण काय काय आहे. तर भाई एंट्री करताच खूप बाप गोष्ट दिसली आम्हाला इकडे. तर आज तुम्ही जे पण रील्स बघणार तो हा काढणार आहे, माझे रील्स किंवा वगैरे सिनेमॅटिक शॉट्स हा काढणार आहे. क्रेझी आहे ना हा, एकदम क्रेझी स्टॉल वाटतो आहे. इकडचे ना एक तुम्ही टी शर्ट्स बघा, खूप बाप वाटतं मला. जर तुम्ही याल तर इकडून नक्कीच मी तर रेकमेंड करेन की इकडे एकदा बघाच थांबायला. तुम्ही नक्कीच काय ना काय घ्याल. दी ट्रेकर्स अड्डा खूप बाप आहे. अजून एक क्रेझी स्टॉल जो मला आवडला आहे तो हा आहे, एक दंताया 22 नंबर स्टॉल नंबर आहे. भाई इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि त्याच्या मावळ्यांचे एवढे अप्रतिम एकदम म्हणजे भाई इथून खरंच खूप छान मूर्त्या आहेत ज्या त्या लोकांनी क्रिएट केल्या आहेत. एक दंताया आर्ट्स. आणि बाकी तिथे तुम्हाला खरेदी करण्यासाठी खूप ऑप्शन्स आहेत जे तुम्ही लोकांना गिफ्ट करू शकता किंवा स्वतःसाठी घेऊ शकता. आणि स्पेशल गोष्ट तिकडे आहे, तुम्हाला दाखवतो. नर्मदासचे हे ह्या लोकांनी ओरिजिनल इंडियन सुपर हिरोची एक पूर्ण सिरीज तुमच्या लहान पोरांना तुम्ही हे दाखवू शकता नक्कीच इकडे येऊन. आणि हे भाई वर्थ इट आणि हे रेकमेंडेबल आहे खरंच. तुम्ही बघू शकता इकडे भाई गुजर आडनाव बघता का. हां, शिवरायांचे मावळे होते, त्यांच्याबद्दल मला तर अजूनपर्यंत मला असं वाटतं 10 ते 20% माहिती आहे. पण ह्या लोकांनी हे जे कॉन्सेप्ट काढलं आहे इकडे लोकांमध्ये लहान पोरांमध्ये अवेअरनेस करायची, ही खूप बाब आहे. ओरिजिनल इंडियन सुपर हिरोज असं त्यांचं हे कॉन्सेप्ट आहे आणि मावळा असं नाव आहे बघा. तर हे वर्थ इट आहे आणि हे रेकमेंडेबल आहे माझ्याकडे. फायनली आम्ही आज चाललो आहे ज्या गोष्टीसाठी मी इथं आलेलो ते बघायला. आणि दर्यापती शिवराय फादर ऑफ इंडियन नेव्ही असं नाव दिलं या एक्झिबिशनच्या या पार्टला. मी यूट्यूबवरती आणि इंस्टाग्रामवरती जे व्हिडिओज बघितले आणि मी त्यामुळेच इथं आलो बघायला. तर व्हिडिओमध्ये पुढे चालण्याच्या पहिला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा की नेक्स्ट जागा आपण कोणती फिरावी. थोडंसं बॅकग्राऊंडला मला वाटतं आवाज येत असेल, पण ठीक आहे, नॉन कॉपीराइट आहे. तर ज्या गोष्टीसाठी मी इथं आलेलो बघायला ते नेमकं माझ्यासमोर आहे. 2 गोष्टी आहेत. एक तर हा सिंधुदुर्ग किल्ल्याचा खूप सुंदर असा मिनिएचर रेडी केला आहे लोकांनी आणि तुम्ही वाचू शकता एखाद्या गोष्टींबद्दल. मला माहिती आहे तुमच्यामधला किती लोकांनी सिंधुदुर्ग किल्ला हा जाऊन प्रत्यक्षात बघितला आहे, पण मी गेलो आहे तिकडे. भाई खूप बाप काम आहे. म्हणजे अशी टेक्नॉलॉजी डाटा मला कशी झाली कसं नाही मला माहिती नाही, ठीक आहे. आणि एक दुसरी गोष्ट ज्यासाठी मी इथं स्पेशली आलो आहे ते तुम्हाला दाखवतो आता. हे नाणं हे बघण्यासाठी स्पेशली मी इथं आलो आहे. त्या नाण्याबद्दल तुम्ही असं इन्फॉर्मेशन तर वाचू शकता. तर जे नाणं बघायला मी इथं आलेलो ते मला दिसलं आहे. तुम्ही किल्ल्याचा एकदम प्रॉपर मिनिएचर बघितलं. आता अजून एक गोष्ट जी बाप आहे इकडे ती बघूया आपण, चला.
इथं तुम्हाला किल्ला दाखवला मी, त्यानंतर मी तुम्हाला नाणं दाखवलं, छत्रपती शिवाजी महाराजांची ज्या तलवारी आहेत त्यांचं एक रूप दाखवलं तिकडे. आता तुम्हाला दाखवायचं आहे एक दुसरी गोष्ट. सो बेसिकली ते तुम्हाला एक्झिबिशनला ना खूप सारे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले होते, त्यांची माहिती, त्यांचे फोटोज छान प्रकारे इकडे प्रकर्षित केलेले आहेत. तुम्ही बघू शकता अशी माहिती आणि पूर्ण साईडला इकडून ते इकडे पूर्ण टोटल खूप सुंदर असे फोटो, प्रत्येक किल्ल्याबद्दल माहिती तुम्हाला माहीत पडेल. आणि अशी माहिती मला पहिला माहीत नव्हती, म्हणजे असं फेस्टिवल होतो हेच मला फर्स्ट टाईम माहीत पडलं. हे दादरमध्ये 4थं वर्ष आहे त्यांचं आणि मला आज फर्स्ट टाईम माहीत पडतं आहे. त्याची मला थोडीशी हमी आहे की यार मला म्हणजे पहिला काय नाही माहीत पडलं, पण ठीक आहे. आता आम्ही ह्या बोट्सचे जे सेटअप आहे लावला आहे तिकडे आम्ही आलो. खूप सुंदर अशा बोट्स आहेत वगैरे आणि त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन पण दिली, तुम्ही इकडे येऊन वाचू शकता की प्रॉपरली त्या बोट्सचं काय हिस्ट्री आहे, त्यानंतर त्याला कोणी बनवलं आहे, ते कसं आलं आहे. मी तुम्हाला जास्त काही व्हिडिओमध्ये दाखवणार नाही आहे, कारण इकडे येऊन व्हिजिट करणं हे वर्थ इट आहे. बेसिकली माझा हेतू हा व्हिडिओ बनवण्याचा हेच आहे की तुम्ही इकडे येऊन व्हिजिट करा, तुमचं काय मत आहे ते मांडा आणि अशा सगळ्या गोष्टींना सपोर्ट करा. खरंच खूप सुंदर असं आर्ट फेस्टिवल होतं. आता मी जस्ट आतून बाहेर आलो आहे आणि भाई छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एवढी माहिती, त्यांच्या किल्ल्यांबद्दल, त्यांच्या जहाजींबद्दल, त्यांच्या शस्त्रांबद्दल पहिल्यांदाच मी कुठेतरी एक्झिबिशन बघितली. अशा टाईपचे एक्झिबिशन अजून झाले पाहिजेत. आता हे 4थं वर्ष जे दादरमध्ये होतं आहे आणि मला अजून माहीत नव्हतं. आय वॉज क्वाईट शॉक्ड की हे 4थं वर्ष आहे आणि तरी मला कसं माहीत नाही, कारण मी खूप फिरत असतो. बट नो वरीज, ह्या टाईमला मी व्हिजिट केलं आहे, खूप सुंदर वाटलं मला बघून. तुम्ही पण इकडे या, तुमच्या मुलांना घेऊन या, त्यांना खूप जास्त माहिती इथे भेटेल. जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं, इथं लहान मुलांसाठी पण भरपूर गोष्टी होत्या ज्यांच्यामुळे त्या लोकांना इन्फॉर्मेशन भेटेल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, त्यांच्या मावळ्यांबद्दल आणि त्यांच्या जहाजींबद्दल आणि त्यावेळेस त्यांनी काय काय स्ट्रगल केलं आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांना माहिती भेटेल. आणि ही माहिती लहान पोरांना देणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे मला असं वाटतं. आणि कसं वाटतं तुम्हाला व्लॉग? जास्त मी काही फुटेज तुम्हाला दाखवणार नाही आहे, का माहिती आहे का, कारण तुम्ही इकडे येऊन व्हिजिट कराल हे माझा मेन हेतू आहे. आपली गाडी त्या साईडला कुठेतरी आहे ना, उन्हात मस्त चालत जाऊया आपण आता. तर आम्ही जी चुकी केली तुम्ही करू नका, तुम्हाला तिकडे पार्किंगचा ऑप्शन भेटेल तर तिकडेच लावा तुम्ही गाडी. तर आम्ही हीच चुकी केली की आम्ही इथं खूप लांब लावली गाडी आणि इथून आम्ही असं तिकडे चालत गेलो पार असं फिरून वगैरे. बट ठीक आहे, मला ड्रोन शॉट्स पण घ्यायचे होते त्यामुळे काही इश्यू नाही. थोडंसं आम्ही एक्सप्लोअर केला असं बोलू शकतो आपण. आणि चला आता गाडी काढूया.